ग्रुपवर मेसेज व्हिडिओ करा ऑनलाइन. ऑनलाइन ऑडिओ व्हिडिओ येते का रे? बोला पटपट. अरे शंभरांनो बोला, ऑडिओ येतोय का? येतोय. ठीक है, चलो. चलो करायचं बा. इकडे हे असं करायचं. कसं करायचं बा? मग लिफ्ट आहे अशी, and this is cable of lift. लिफ्ट काम कशी करते? This is cabin of lift, this is cable of lift, and cable of lift is wound around the motor. मोटर गोल फिरली तर ती पुलीवर गोल 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 फिरत रोप गेली की मग टर्र वर जाणार. मोटर इकडे गोल फिरले की खाली येणार. कळलं ना? असं काम करते. दिस इज सपोर्टिंग केबल ऑफ लिफ्ट अँड दिस इज लिफ्ट, केबिन ऑफ लिफ्ट. मग लिफ्टचं मास किती आहे? मास ऑफ लिफ्ट इज 2000 kg. ओके. माझा लिस्ट कशी करायची? फोर्सेसची लिस्ट कशी करायची? ऍज पर टेबल. नंबर 1 ला कोण आहे? मास. नंबर 1 ला कोण आहे? मास. मास प्रोड्युसेस mg. नंबर 1 ला कोण आहे? मास. मास प्रोड्युसेस mg. मास कुठे आहे? स्ट्रिंगला तर मास नाही. शक्यतो स्ट्रिंगला मास नसते. एकदम रेअर केसेस मध्ये स्ट्रिंगला मास असते. मग मास आहे या केबिनला. मग ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन केबिन इन डाउनवर्ड डायरेक्शन. एम जी. ग्रॅव्हिटी ऍक्ट्स ऑन केबिन इन डाउनवर्ड डायरेक्शन. एम जी. बरोबर आहे का? मग एम शोधायचा डायग्राम मध्ये कुठं? आता डायग्राम छोटी आहे. डायग्राम खूप मोठ्या मोठ्या डायग्राम्स असतात. डायग्राम छोटी आहे. डायग्राम मध्ये 4 मासेस 5 मासेस असतात. प्रत्येक ठिकाणी मास शोधायचा. मासच्या ठिकाणी काय लावायचं? एमजी. मग एकच होता, एमजी लावला. फर्स्ट फोर्स क्लिअर. नंबर 2 मध्ये कोण येते? सरफेस. सरफेस कुठे दिसायला लागायचं? नाही. मग सरफेसचे फोर्सेस नाहीत. नंबर 3 येते स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे. मग स्ट्रिंग प्रोड्युसेस विच फोर्स? टेन्शन. स्ट्रिंग प्रोड्युसेस विच फोर्स? टेन्शन. मग टेन्शन कसं आहे? टेन्शन ऍक्ट्स ऑन लिफ्ट इन अपवर्ड डायरेक्शन अँड टेन्शन ऍक्ट्स ऑन पुली इन डाउनवर्ड डायरेक्शन. त्याच्यावर आपल्याला कामाला नाही. आपण फक्त लिफ्टचा विचार करतो. टेन्शन ऍक्ट्स इन विच डायरेक्शन? अपवर्ड डायरेक्शन. आज बरोबर इथपर्यंत? ठीक आहे. तिसरा कोण आहे? स्प्रिंग. स्प्रिंग आहे का इथं? नाही. आणि नेक्स्ट कोण आहे? सुडो. सुडो फोर्स ते पण माहित नाही आपल्याला. मग आहेत फक्त आता हे दोघं जण. ठीक आहे. आणि लिफ्टचं ऍक्सेलरेशन किती म्हणाला? लिफ्टचं ऍक्सेलरेशन किती आहे? तेच तर काढायचं आहे. समजा बाय टेन्शन किती आहे? मग 28,000. बघा जरा लक्ष द्या. बघा टेन्शन किती आहे? 28,000 न्यूटन. आणि हे फोर्स किती आहे? mg. जी एक 10 आणि याला 10 ने मल्टिप्लाय केलं तर किती येते? हे 20,000 आणि हे 28,000. मग कोणत्या बाजूला लिफ्ट पळेल? लिफ्ट कोणत्या बाजूला पळणार? अपवर्ड का डाउनवर्ड? अपवर्ड. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज स्मॉलर अँड टेन्शन इज लार्जर. मग हे मोठं आहे, वर पळणार लिफ्ट. म्हणजे ऍक्सेलरेशन कोणत्या डायरेक्शनला आहे? अपवर्ड. हे तर कळते ना? आज बरोबर इथपर्यंत माझ्या बरोबर? लिफ्ट वरचे दोन्ही फोर्सेस काढले, जितके पण लिस्ट मध्ये ते सगळे काढले. मास प्रोड्युसेस mg अँड टेन्शन प्रोड्युसेस t. मग टोटल फोर्स ऑन लिफ्ट इज, डोळा उडाला रे, डोळा उडालाय म्हणजे पैसे मिळणार काय? पीएनआर उडाली कुणाच्या आज. मग टेन्शन
मोठा आहे, मग लिफ्ट विल गो इन अपवर्ड डायरेक्शन. बरं, मग इक्वेशन कशी अप्लाय करायची? टोटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. इक्वेशन कशी अप्लाय करायची? टोटल फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन. टोटल फोर्स ऑन लिफ्ट इज हाऊ मच? 28,000. कॉमा तुम्हाला दिसायला सोपं व्हावं म्हणून द्याला, कॉमा दिलं नसलं चालते. मायनस 20,000. दिस इज टोटल फोर्स ऑन द लिफ्ट. बरोबर आहे का? बरोबर ना? दिस इज अपवर्ड, दिस इज डाउनवर्ड. एकमेकाला ऍड करतील का कॅन्सल करणार? कॅन्सल करायला. मग दिस मायनस दिस. सो टोटल फोर्स ऑन द लिफ्ट इज हाऊ मच? दिस मायनस दिस. सो टोटल फोर्स ऑन द लिफ्ट इज इक्वल टू व्हॉट? मास ऑफ द लिफ्ट. कोणाला ऍक्सेलरेट करायला? हे जे फोर्स आहे ते कोणाला ऍक्सेलरेट करायला? लिफ्टला. सो मास ऑफ द लिफ्ट इंटू ऍक्सेलरेशन ऑफ द लिफ्ट. महिन्याला डिवाइड केले की ऍक्सेलरेशन भेटते. जपाले काय काय केले कळते? चला परत थिंक करत लिहून घ्या, मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो. चला फक्त छपाई करू नका, थिंक करत लिहून घ्या, आणखीन एकदा मी बोलतो. चला फायनल झालं. सरांना काय सांगायचं ते ग्रॅव्हिटेशन घेऊ देत सर, नवीनच चॅप्टर घेऊ देत. हा ते मिक्स झालं का? ग्रॅव्हिटेशन तुम्हाला 10th ला झाले पण थोडंफार. फायनल ग्रॅव्हिटेशन, 12th ला इलॅस्टिसिटी. बा ऑनलाईन एक्झाम्पल क्लिअर का बा? ऑनलाईन एक्झाम्पल क्लिअर आहे का रे? बोला. फॅन लावा ना शिवंकडला. तुमचं तुम्ही फॅन लावता ना. सगळी काळजी मीच करणार. हा फिजिक्स पण मीच शिकवणार, अभ्यास केला का नाही मीच विचारणार, केमिस्ट्रीचे मार्क मीच विचारणार, हा बायोचे मार्क मीच विचारणार, सगळं मीच करणार. फॅन आता लावायचं तुमचं तुम्ही ते तर करा. हा मॅथ्स के सॉल्व्ह केलं का नाही ते पण मीच विचारणार. तुमचं तुम्ही फॅन तरी लावा. बा इकडे परत रिपीट करा ना, एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहेत, एकदा अंडरस्टँड करा पण. सो दिस इज लिफ्ट, दिस इज सपोर्टिंग केबल. चला बा पहिलं काम काय करायचंय? पहिलं काम वी हॅव टू लिस्ट ऑल द फोर्सेस विच आर ऍक्टिंग ऑन द ऑब्जेक्ट. मग दिस इज केबिन. केबिन वर ऍक्ट करायला पहिला ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटी कसा? एमजी. एमजी किती काढला तर 20,000 यायला. केबल has tension this much and cable is applying tension in upward direction HR and HR tension downward. पण याचा आपण स्टडी करणार, आपण स्टडी करावं केबिनचा. कळलं? मग केबिन वर दोन फोर्सेस ऍक्ट व्हायले, वन फोर्स इज अपवर्ड, वन फोर्स इज डाउनवर्ड. व जे मोठा आहे तिकडे ती पडणार. सोपं आहे. हे मोठा आहे, therefore केबिन विल गो इन अपवर्ड डायरेक्शन विथ एक्सेलरेशन ए. मग इक्वेशन कोणती लावायची? ऍज पर सेकंड लॉ, टोटल फोर्स इज इक्वल टू MA. मग टोटल फोर्स कोणावरचा? लिफ्ट वरचा. किती? अपोजिट आहेत म्हणून सबट्रॅक्शन. सो टोटल फोर्स इज इक्वल टू कोणावरचा टोटल फोर्स आहे? लिफ्ट वरचा. मास पण लिफ्टचा आणि ऍक्सेलरेट पण कोण होणार? लिफ्ट. सो मास ऑफ लिफ्ट, ऍक्सेलरेशन ऑफ लिफ्ट, मासने डिवाइड केलं, गेम ओव्हर. कधी ना पूर्ण. चला किती येते आन्सर सांगा मला. चला आता क्लिअर का? भक्ती, आकाशने आता क्लिअर आहे बघा.
हा, हे छोटं असतं तर हे जास्त असू शकत नाही. हे काय आहे ते फिक्स असतंय. हे छोटं असू शकतंय. मग हे छोटा असला तर डाऊनवर्ड गेला असता. डाऊनवर्ड गेला असता. करूया तसे पण करूया. चलो आता क्लिअर ना. बा ऍक्सेलरेशन सांगा मला किती आलंय. 8,000 डिवायडेड बाय 2,000. सबट्रॅक्शन इज 8,000. हा, डिवायडेड बाय 2,000 किती येते 4. बरोबर आहे 4. याच्यातच मी थोडं व्हेरिएशन करतो. याच्यातच थोडं व्हेरिएशन करतो बस. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑफ लिफ्ट. नवीन न्यूमेरिकलला लिफ्टचेच करू आता, पण टाइम झाला. उद्या करू आणखीन लिफ्टचे. हे शेवटचं करू आजचं. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑफ लिफ्ट. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑफ लिफ्ट. हा, त्याच्या बाजूला ही डायग्राम काढा. 2 डायग्राम काढा. क्वेश्चन डायग्राम डिफरंट, आन्सर डायग्राम डिफरंट. ही डायग्राम काढा त्याच्या बाजूला. चला पट पट डायग्राम काढा. फाइंड आउट ऍक्सेलरेशन ऑफ लिफ्ट. डायग्राम झाले. आन्सर साठी आणखीन एकदा परत डायग्राम काढायचे. त्याच्यात चेंजेस झाले की तुम्हाला क्वेश्चन काय करणार नाही नंतर. चलो देखो. अगेन लिफ्ट. लिफ्ट इज ऑफ 2,000 kg. मग पहिला फोर्स कोणाचा, मासचा. फर्स्ट फोर्स इज प्रोड्यूस्ड बाय मास. मास किती ठिकाणी बसलाय, एकाच ठिकाणी बसलाय. मास प्रोड्युसेस विच फोर्स, mg. थरथर 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 झाले रे. मास प्रोड्युसेस विच फोर्स, mg. mass produces which force, mg. Second one is surface. Surface is not present. Third one is string. String म्हणजे rope आहे, supporting cable. Rope produces tension and tension is upward direction on this one and tension is in downward direction on this one. पण याचा आपण स्टडी करू ना, आपण याचा स्टडी करू. Third one. Fourth one is spring. Spring is not present and then pseudo. Pseudo पण नाही present. मग टोटल फोर्स आता कोणत्या बाजूला आहे. याला 10 पकडला तर फोर्स किती आला 20,000. सो विच वन इज लार्जर, बोला 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 बोला. विच फोर्स इज लार्जर, ग्रॅव्हिटेशनल. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लार्जर. खालचा मोठा आहे तर लिफ्ट विल गो इन विच डायरेक्शन, डाऊनवर्ड डायरेक्शन. परत तेच फॉर्म्युला काय, टोटल फोर्स इज इक्वल टू व्हॉट, मास इंटू एक्सेलरेशन. मग टोटल फोर्स काय लिहिणार आपण, 20,000 मायनस 15,000 ला. बरोबर. आणि ही लिफ्ट कोणत्या बाजूला ऍक्सेलरेट होईल आता, डाऊनवर्ड होईल. लिफ्ट कोणत्या बाजूला ऍक्सेलरेट होणार, डाऊनवर्ड. मी डाऊनवर्डला आता प्लस पकडालो. या केसमध्ये मी डाऊनवर्ड डायरेक्शनला प्लस पकडालो. इकडे की काय पकडला होता मी, अपवर्डला प्लस. अपवर्ड वाला प्लस पकडला होता. आता या केसमध्ये मी काय करालो, डाऊनवर्ड वाल्याला प्लस पकडालो. कळते नाही, पकडलं चालते. ऑलवेज मायनस डाऊनवर्डला तसं पण चालते. पण मी आता असं करतो आणि बुक्स मध्ये पण असं लिहिलेलं असते, मग तुम्हाला कन्फ्युज व्हायचं. कोणत्या सगळ्या बुक मध्ये असंच इक्वेशन असते. मग आता मी डाऊनवर्डला काय पकडालो, डाऊनवर्ड चालला तर डाऊनवर्डला प्लस पकडालो. सो टोटल फोर्स इज हाऊ मच, 20,000 मायनस 15. हे डाऊनवर्ड आहे, हे अपवर्ड आहे, सबट्रॅक्ट होणार. बरोबर. हे डाऊनवर्ड आहे, हे अपवर्ड आहे, मग काय होणार, सबट्रॅक्ट. टोटल फोर्स इज इक्वल टू मास ऑफ द लिफ्ट इंटू ऍक्सेलरेशन ऑफ द लिफ्ट. मग इथं ऍक्सेलरेशन काढलं तर किती येते, 20,000 मायनस 15, 5,000 अपॉन 2 किती येते, 2.5 मीटर पर सेकंड. ओके चला करा कम्प्लीट याला.
मास एम वर ग्रॅव्हिटी किती फोर्स लावते आकाशाने एम जी. मास 2000 आहे, ग्रॅव्हिटी याच्यावर किती फोर्स लावणार एम जी. देअरफॉर एम जी. हा ग्रॅव्हिटीचा ग्रॅव्हिटीचा जी ग्रॅव्हिटीचा. मग त्याला 10 पकडलाय पण अप्रॉक्सिमेटली मास झाला. दोन्ही एक्झाम्पल क्लिअर ना. तर आणखीन बरेच करायचे एकदम इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स. चलो पॅक करा, एकदा रिवाइज करू मग सगळं. आजपर्यंत जे पण बघितले आपण त्यातलं सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आज बघितलंय, टेबल. टेबल सर्वात इम्पॉर्टंट आहे. लिस्ट ऑफ फोर्सेस. याच्या अगोदरचं काहीच पार्ट करू नका. एकच फक्त एफ इज इक्वल एम ए, ते काय ऑलरेडी तुमच्या डोक्यात बसलेलं आहे. एक इक्वेशन इम्पॉर्टंट आहे पण ते काय पार्ट करायची नवीन गरज नाही. बाकी काहीच इम्पॉर्टंट झालं नाही. इम्पॉर्टंट आजचं रट्टा मारायचं काम एकच झाले, काय लिस्ट ऑफ फोर्सेस. त्याच ऑर्डर मध्ये रटा. फर्स्ट वन इज एम. एम प्रोड्युसेस mg. M produces mg and its direction is downward, exactly downward. Second one, surface. Surface produces two forces. First one is normal reaction and second one is frictional force. Direction of normal reaction perpendicular to surface. Direction of normal reaction perpendicular to surface. And direction of frictional force opposite of motion or opposite of possibility of motion. Magnitude of both unknown. The next one, string. String produces tension. Tension ची डायरेक्शन कशी towards itself, दोघांना स्वतःकडे ओढणार. Then spring. Spring produces which force? F is equal to kx. F is equal to kx. K is constant and x is what? Extension, change in length, elongation or compression. स्ट्रेच केला की ओढणारा फोर्स, कॉम्प्रेस केला की बाहेर पुश करणारा फोर्स. बरोबर. आणि सुडो वेळ लागते त्याला, बघू कधी. ठीक आहे, ओके चलो जाओ. सॉल्विंग करायचे आहे का काय?